तर होळीची पूजा करण्यासाठी डॉगेश बाई सुद्धा आली होती। तर हा आहे होळीचा व्लॉग आणि आम्हाला संध्याकाळी मस्तपैकी तयार होऊन खाली जायचं होतं पूजेसाठी। त्याआधी आपल्याला नैवेद्य दाखवायचा होता, त्याच्यामुळे पटकन मग सगळं नैवेद्याचं सगळं बनवून घेतलं। छोट्या मोठ्या गोष्टी मी केल्या, बाकी सगळ्या तर मम्मीनेच केलेलं ऑब्व्हियसली। पप्पांनी होळीमध्ये टाकण्यासाठी पटकन नारळ घेतलं, मम्मीने ताट करून घेतलं आणि मी मस्तपैकी तांब्या घेऊन आम्ही सगळेजण खाली गेलो। खाली गेल्यावर पटकन पूजा करून घेतली आणि मग पूर्ण पूजा झाली नव्हती, त्याच्यामुळे मग सगळेजण इथे थांबल्या होत्या। पण तेवढ्यात भाई डॉगेश भाईने आपली एंट्री मारली होती। या सगळ्यांनी ठरवलं की फोटो काढूया, पण काय कसलं काय काहीच नाही झालं। त्याच्यामुळे आपण हळदी कुंकू करून घेतलं आणि सगळेजण जमल्या सुद्धा होतं फोटो काढण्यासाठी। मग ते करून घेतलं आणि मग लगेच तयारी केली होलिका दहन। काका लोक फुल उत्साही होते भाई, त्याच्यामुळे मग यांचा उत्साह बघून सगळ्यांनाच उत्साह झाला होता। पण आपल्या या छोट्या पोरांचं तर काही वेगळं चालू होतं। ठीक आहे, मग नंतर पटकन सगळं आवरलं आणि पटकन आहे ना आरतीची तयारी करून घेतली। आरती चालू झाली, आरती झाल्यानंतर बायकांची जी उरलेली पूजा होती ना ती सुद्धा करून घेतली। देन मग मेन होलिका दहन